ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। राहनाळ येथील रहिवासी नितीन विश्वनाथ वाघमारे यांना छातीत दुखू लागल्याने अंजूर फाटा येथील नोबल मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टरांनी किरकोळ ब्लॉकेज असल्याचं सांगून उपचार सुरू केले, मात्र नातेवाईक औषधे आणण्यासाठी बाहेर गेले असताना डॉक्टरांनी रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। रुग्णाची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलंय, मात्र उपचारादरम्यान रक्ताची उलटी होऊन नितीन यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात जोरदार गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे, तर मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी व्हिसेरा मुंबईला पाठवण्यात आलाय। संबंधित डॉक्टरांची सध्या चौकशी सुरू आहे। अशा हॉस्पिटलला स्टाफला सगळ्या डॉक्टरांना ना शिक्षा झाली पाहिजे। त्यांना त्या एक जीव घेतलाय, माझ्या मुलांना वनवास करून टाकले। आता मी हे 2 लेकरं घेऊन काय करायला पाहिजे। माझी एक छोटी मुलगी आहे 4 वर्षाची आणि हा छोटा मुलगा आहे। यांना पोरकं करून टाकले ह्या हॉस्पिटलवाल्या लोकांनी, सगळ्यांनी। डॉक्टर लोक आणि तिथला स्टाफ एकदम निष्काळजीपणाने त्यांची ट्रीटमेंट केल्यामुळे त्यांना मारूनच टाकलेला आहे। आम्ही विचारलं मॅडम की भाऊ माझा एकदम व्यवस्थित आलेला होता, छोटासा ब्लॉक विचार, तुम्ही एवढं मला काय सांगताय, एवढं काय झालंय त्याला, तुम्ही एवढं हे सांगताय। त्या आम्हाला व्यवस्थित त्याचं उत्तर देत नव्हत्या, ट्रीटमेंट काय झाली हे व्यवस्थित सांगत नव्हत्या। तिथे ना कुठल्या कार्डिओलॉजिस्टला डॉक्टर होता, ना स्पेशलिस्ट नव्हता, काही नाही, हे स्वतः त्यांच्या मनानेच विलाज करत होत्या। एकही तिथे हे नसताना व्हेंटिलेटरवर घ्यायचं म्हणून आम्हाला विचारलं। व्हेंटिलेटरवर घेण्यासाठी 5 मिनटं बोलून 10 मिनिटांनी आम्हाला फोनवरनं कॉल करून सांगता की तुमचा पेशंट गेला, ICU मध्ये या। डायरेक्ट माझ्या भावाची बॉडी आमच्या हातात दिली की त्याचा मृत्यू झाला म्हणून सांगितलं आम्हाला। आमची मागणी, आरोप हाच आहे माझा की ज्या कोणी डॉक्टरनी त्याची इलाज करण्यात हलगर्जीपणा केला त्या डॉक्टरांवर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे। माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे। त्याची 4 वर्षाची मुलगी, 2 महिन्याचा मुलगा आहे, त्याचं कोण बघणार, त्यांच्याकडे कोण सांभाळणार? त्याचा पूर्ण परिवार त्याने उद्ध्वस्त करून टाकला ह्या डॉक्टरांनी। हे डॉक्टर यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे। यांनी पूर्णपणे माझ्या भावाला मारून टाकलेला आहे। माझा हा पूर्णपणे त्यांच्यावर आरोप होते। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या पॉइंट येथील श्री क्षेत्र कुंडेश्वर परिसरात अचानक मोठा वणवा लागल्याची घटना घडली आहे। या आगीत डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या निसर्ग मोठ्या प्रमाणात जळून खाक झालाय। कुंडेश्वरी माता गोशाळेच्या वतीने याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम हाती घेतलंय। या वणव्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पर्यावरणाचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहितीवरून समोर येते। आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रामध्ये आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।